तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या दिनेश ब्लॉगमध्ये। तर आज तुम्ही बघू शकता हा आपलं शेत आहे। मग शेतामध्ये आपल्याला काही कामं करायचे तुम्हाला मी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा बरं का। हे बघा आपली कापूस आहे ना, म्हणजे आपल्या कापूसामध्ये आपल्याला आज खत टाकायचं आहे, ते रासायनिक खत टाकायचं आहे, म्हणून तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवून राहिला। तुम्ही बघू शकता हे बघा आपलं शेत। त्यानंतर आपल्याला हे कामं ह्यामध्ये पूर्णपणे करावं लागेल। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा, मग सबस्क्राईब करून मी ठेवा बरं का चॅनलला। मग हे बघा आपलं कापूस आहे ना, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खत। त्यापर्यंत तुम्ही हे बघू शकता, हे आपलं त्या म्हणजे ते झाड तिकून झाडं दिसतात ना, तेपर्यंत आहे आपलं शेत। आपल्याला खत टाकायचं तर तुम्ही बघू शकता हा 20-20-013 आहे ना, तो पहिला खत आहे आपला। हे यामध्ये म्हणजे आपला कापूसामध्ये टाकायचा आहे ना। तो एक बॅग आपण संपवून दिला, मग दुसरी बॅग आहे हे बघू शकता तुम्ही है ना। तो मग हे बघा हे आपले संपलेले आहे, ते आहे बॅग। मग तुम्ही बघू शकता हे बघा, हे त्याचा बुडकामध्ये टाका लागते। तुम्ही हे आपल्याला मग बकेटमध्ये घ्यायला लागला थोडं खत। त्यानंतर आपल्याला ह्या म्हणजे कापूस आहे की नाही, त्या कापसाच्या बुडकामध्ये टाका लागते थोडं। तुम्ही बघू शकणार हा व्हिडिओमध्ये तुम्ही बघा है ना। तो हे बघा हे थोडं फार म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकायचं बरं का। हे बघा मग तेपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केले असेल तर लाईक करून ठेवा, मग सबस्क्राईब करून मी ठेवा बरं का। ते आपल्याला म्हणजे न्यू व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे मी। आपल्याला ह्यामध्ये म्हणजे आपलं पहिलं खत होतं, तर मग तुम्ही बघू शकता हे वातावरण बी किती खराब झालेलं आहे। तुम्ही बघा हे म्हणजे आपलं खत मस्तपणे ह्या कापसाला लागून जाईल। मग तुम्हाला मी दाखवणार आपलं शेत कसं आहे, तर मग पुढे अजून मी दाखवणार तुम्हाला म्हणजे पराठी कशी झाली ते तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवणार आहे ना। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का। मग भेटूया पुढचे व्हिडिओला।